आहे. आता हे बोकड आहे तुम्हाला दाखवतो. हे आमचं बोकडच आहे. हा काही बोकड दिसलं का? हे आमचं बोकडच आहे. बोकड आहे बघू नका. आमचं हे चिंकरे बोकडच आहे. आणि तुम्हाला हे आता हे ह्यात बी तुम्हाला दाखवतो किती बोकड येतं. एक झालं का? घरची किती दाखवतो तुम्हाला. ही पाट आहे, हे बोकड आहे. 2 झाले. घरचे 2 आहेत भावांना. आता तुम्हाला दाखवते. शेळ आहेत भावांना. घरचे 2. घरचा 3रा भावांना. मोठा आहे. हे घरचा आहे आमच्या भावांना. बघून घेऊ शकता. हे घरचं आहे. आता ही नवीन कोणची जात आली तर तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंटद्वारे आपल्या तुम्ही सांगू शकता. तर तुम्ही कोणचीच नवीन जात आहे तुम्हाला दाखवतात. आता ही ह्याला असलं ती काही आता हे घोलं का घालं म्हणते ते. आता मला बी कळलं ना. आता हे फादरनं आणली ती. हे घोलं म्हणते ते. आता कळलं ना मला. वाईट तुम्ही बघून घेऊ शकता. ह्याच्या मानाला कसं आहे आता. ह्याच्या मानाला कसं आहे बघा. आता हे मानाला का आता हे. नमस्कार भावांनो, गुड मॉर्निंग. मी तुमचा धीरज ऑफिशियल चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर भावांनो, आज आपण असा विषय घेऊन आलो. आजकाल तुम्ही जी बघताय, आज आपल्या महाराष्ट्रातील, भारतातील किती बेरोजगारी वाढत चालली. किती बेरोजगार वाढत चालली. एक तर जॉब नाही. जॉब क्षेत्रात तर आता गव्हर्नमेंट क्षेत्रात तुम्ही बघताय कोणची बी गोष्ट असत भावनं. रेल्वे भरतीला कोटीवर फॉर्म येतं. RRB, D ग्रुप किती कोटी फॉर्म येतं. तर पोलीस भरतीला तर तुम्हाला सांगायचं झालं तर आपल्या महाराष्ट्रातील 18, 20, 25 लाखाच्या पुढं प्लस फॉर्म येतात भावनं. मी स्वतः फॉर्म भरतोय म्हणून तुम्हाला सांगतोय. 18-20 लाखाच्या पुढं फॉर्म येतात. त्यात मेळ लागायचं म्हणजे सोपं नाही. कारण निबार मेहनत करावं लागते. आपलं कोण आता शिक्षण सगळे तर शिकते भावनं. शिक्षण शिकून काय घरी बसायला लागले ती काय 15,000ची नोकरी करण्यासाठी मग बसून राहण्यापेक्षा कोण कधी काम करतं, कोण कसं कुठे बी काम करतं भावनं. पण मी जी घरी बसलीत बेरोजगार आहेत, जी 15,000साठी तुम्ही घासता, 15,000साठी तुम्ही पुणे मुंबई जाता, 15,000साठी तुम्ही दुसऱ्याच्या हाताखाली काम करता. स्वतः मालक बनायला शिकाय बघा. स्वतः मालक बनायचे. तुम्ही म्हणता मालक कसं बनायचं. आम्हाला थोडं सांग. होय बा, मी सांगतो तुम्हाला मालक कसं बनायचं. हो भाऊंनो, तुम्ही तुमच्या घरी राहून सुद्धा मालक होऊ शकता. मालक व्हायचं आता 2-3 गोष्टी आहेत. 3 गोष्टी. मी आता फक्त एकच गोष्ट घेऊन आलो हे तुमच्यासाठी. घरी राहून तुम्ही मालक होऊ शकता. घरी राहून तुम्ही मालक बनवू शकता. तुम्ही म्हणसाल घरी राहून कसं मालक बनवू शकता. तर भावांनो, घरी व्यवसाय सुरू करा. कोणचा व्यवसाय. जी इथं व्यवसाय तुम्हाला कमीत कमी 2-3 महिन्यात असं तुम्हाला उत्पन्न देईल. कोणत्या गोष्टीत कोणचं उत्पन्न आहे ती बघायचं का, त्याचा अभ्यास करा. तर तुम्हाला उदाहरण देतो मी. एक तुम्हाला उदाहरण द्यायचं सांगितलं तर बोकड पालन भावांनो. बोकड पालनाचा व्यवसाय घरी बसून तुम्ही बोकड पालनाचा व्यवसाय सुरू होऊ शकता. आता तुम्हाला फक्त मी एकाच व्यवसायाबद्दल सांगणार आहे, ते म्हणजे बोकड पालन. तुम्ही म्हणसाल कसा व्यवसाय आहे, कसं तुम्हाला थोडं आमदार समजून सांग. हा ठीक आहे भावांनो, तुम्हाला समजून सांगतो. बोकड पालनाचा असा आहे भावांनो व्यवसाय, ती माणसाला कळत नाही. व्यवसाय भावांनो बोकड पालनाचा कुणालाच ऐकत नाही. आज जर तुम्ही बोकडाची किंमत बघितली, 18-19 किलो जो बोकड बघा, 800 रुपये, 850 रुपये किलो मटण आहे. आज बोकडाचं 850 रुपये किलो मटण आहे. बाजारभावात जर बघायला गेला तर आज एका बोकडाची किंमत धरून चला 15-20 किलोचं, 20 किलोचं बोकड आहे. 15-20 किलोचं बोकड आहे. तर तुम्ही ते बाजारभावात जर घेऊन गेला तर 15,000च्या प्लस बोकड जाते. 15,000, 18,000. चांगलंच बोकड असलं तर 25 प्लस सुद्धा तुटू शकतंय बोकडाची. एका बोकडाची प्राइस सांगतोय तुम्हाला. एका बोकडाची प्राइस सांगतोय किंमत 15,000च्या प्लस बोकड विकू शकता तुम्ही बाजारात. जर तुमच्या घरी जर शेळ्या आहेत, जर तुमच्या घरी शेळ्या आहेत, त्यांना बोकड जर झाली तर लय भारी लय भारी. खर्च नाही, काय नाही, डायरेक्ट तुम्ही प्रॉफिटमध्ये.
आणि बाहेरनं घेऊन घ्यायचं विकायचं म्हणलं ती बी आहे प्रॉफिट येतो. पण त्यात आपल्याला कम किंमत जास्त द्यावा लागते. आता छोटीशी जर लहान बकरी जर आणायची म्हणलं, छोटीशी लहान पिल्ले जर आणायची म्हणलं, एक 2-3 महिन्याची जर 4 महिन्याची जर पिल्ले आणायची म्हणलं, तर पाहून आज बोकडाची किंमत पाहून 3 महिन्याची बोकडाची किंमत पाहून तर तुम्हाला सांगतो कमीत कमी 5 ते 6 हजारच्या प्लस बोकड तुटतंय बाबा. तर माणसाला एवढं कसं मोठ्या बोकडाची किंमत 15-16 हजार होती, पिल्लांची कसं काय किंमत होती भावांनो. सगळी आता बोकड पालनाकडे वळायला लागली. ती सगळी माहित नव्हतं आधी भावांनो. बोकड पालनाचा जास्त व्यवसाय माहित नव्हतं माणसाला. माहित होतं पण त्यात उतरत नव्हते. कमी दिवसात जास्त उत्पन्न आहे भावांनो. कमी दिवसात जास्त उत्पन्न आहे. तुम्ही आता समजा तुम्ही 10 बोकडे आणली, 10 पिल्ले आणली, विकत घेऊन तुम्ही 10 पिल्ले आणली, 10 पिल्ला आणली तुम्ही, एक धरून चला 4,000ला. एक उदाहरण तुम्हाला दोन सांगू, 4,000 पिल्ले आणली, 4,000ला 5 बोकडा आणली. तर भावांनो तुम्ही 3 ते 4,000 3 ते 4 महिन्यानं 4 ते 5 मॅक्सिमम 5 महिने आज बोकडा आणली समजा, इथून पुढं 4 ते 5 महिन्यानं एक बोकड तुम्ही किती आणलं होतं 4,000. तर तीच किंमत तुम्ही 15 ते 16,000ला विकू शकता. 15 ते 16,000 विकू शकता. म्हणजे एका बोकड तुम्ही आणलं होतं 4,000. मी काय बोलतो ध्यानात घ्या. एक बोकड आणलं होतं तुम्ही 4,000. तुम्ही 5 महिन्यांनी 30 बोकड ऐकताय. किती लेखताय 15,000चा 15,000. किती प्रॉफिट राहील? किती हजाराचं प्रॉफिट राहील? 9 ते 10,000 प्रॉफिट राहिला नाही. 10,000 तर प्रॉफिट तुम्हाला एका बोकडा मग राहू शकतो. पण भावानं बोकडांची क्रेज सगळी बोकडाकडे वळायला लागलीत म्हणून बोकड पिल्ले भावांनो 5-6 हजार 7,500 वाढत चालली आहे. मग किमती भावान मार्के पिल्लांची महिना 1.5 महिन्याची पिल्लं इका येते ती बाजारात. त्या पिल्लांचीच भावांनो 4-4 हजाराला बोकड आधी भेटायचं. आम्ही स्वतः आणतोय भावांनो घरी 4-4 हजाराचं बोकड आता 4.5-5-6 हजाराला बोकड ऐकायला लागले. तुम्ही घरी बसून हे व्यवसाय सुरू करू शकता भावांनो. घरी बसून हा व्यवसाय सुरू करू शकता भावांनो. 15,000साठी तुम्ही पुण्याला जाता. 15,000साठी तुम्ही पुण्याला जाता. सरकारी गव्हर्नमेंट तर जॉब ना भेटत नाही, ते लवकर भेटणार. विशेष सोडा गव्हर्नमेंट जॉब तर राहिलंच नाही. ते आता सगळं खाजगीकरण चाललंय. गव्हर्नमेंट जॉब तर राहिले नाही. ते तर तुम्ही 15,000साठी कंपनीने असता. 15,000साठी 5,000 खोली भाडं. मी काय म्हणतोय ध्यानात घ्या. 5,000 खोली भाडं, 3-4 हजाराच्या प्लस तर मेस आहे भावांनो. 3 ते 4 हजाराच्या प्लस मेस आहे आता पुण्यातली. 4,000 मेस धरून चाला. 9,000 तुमचा खर्च तिथं आणि इतर खर्च तुमचा जेवणाचा लाईट बिल हे ते 2-3 हजार 12-13 हजार. हातात काय तुमच्या हातात काय राहते? 2,000 बघताय का भावांनो? दुसऱ्यांच्या खाली काम करण्यापेक्षा स्वतः मालक बना रे. व्यवसाय करा पण स्वतः मालक बना. नोकर बनू नका दुसऱ्यांचं. स्वतः मालक बना शिका. तुम्हाला भावांनो बोकडांचं सांगितलं. तुम्ही घरी येऊन दुसऱ्या बाजारात जाऊन तुम्ही पिल्ले आणू शकता. पिल्ले घरी वाढवून ती 5-6 महिन्याने विकू शकता. तुम्हाला भावांनो एका बोकडा महाग जर 10,000 राहत असले तर 5 महिन्यात तुम्हाला 50,000 राहते. 50,000 विचार करा. 50,000 तुमचा प्रॉफिट सांगतो भावांनो. भावा तुम्ही म्हणसाल खर्च धरून नाही, फक्त तुमचा प्रॉफिट सांगतोय मी. खर्च बिर्च नाही धरला. आता मला तुम्ही सांगा, तुम्ही 4,000ला बोकडा आणली, 4,000ला बोकडे आणले आणि तुम्ही 30 पुढे होऊन 15-16 हजार ऐकतो. प्रॉफिट किती झालं तुम्हीच कॅल्क्युलेशन कमेंट करून सांगा. 15-16 हजाराला बोकड जाते. 850 रुपये किलो मटन आहे भावांनो. 850 रुपये किलो मटन आहे. त्याच्यामुळं भावांनो मालक बना शिका रे. मालक बना शिका. दुसऱ्यांच्या हाताखाली काम करून उपयोग नाही.
आज तुम्हाला सांगतो इतकं हे झालं, बेरोजगारपणा झालाय, इतकं स्पर्धा राहायला लागली. कोणत्या बी गोष्टीत जावा तुम्ही, पोलीस भरतीत जावा, गव्हर्नमेंट जॉब मध्ये स्पर्धाच नसते, उगं ढेगारा पोरं येते ते भाऊन. अहो पोस्ट शिपाईच्या भरतीला भाऊन लाख लाख फॉर्म यायला लागले. ते गव्हर्नमेंट शिपाईच्या लाख लाख फॉर्म यायला लागले. तर काय सांगता, पोस्ट ग्रॅज्युएट वाली पोर पडली माझ्यासारखी. विचार करा, गव्हर्नमेंट जॉबचा विषय सोडून द्या तुम्ही. त्यामुळे 15,000 दुसऱ्यांखाली काम करण्यापेक्षा भावना स्वतःचे स्वतः मालक बनणार आहे. 5 महिन्यात तुम्हाला 50,000 राहतील भावना, फक्त 5 महिन्यात. आणि काय काम, सकाळ संध्याकाळ गवत टाकायचं. आणि काय हो त्यांचं खाद्य, काय खाद्य तुम्ही सांगा बघ. सकाळ संध्याकाळ गवत टाकायचं आणि बांधून तर असते. ते बाय चान्स कोणाचं शेती असली तर उत्तमच आहे, आणि कोणाला शेती नसली तर तो दुसऱ्या शेतीत जाऊन गवत काढून टाकू शकता. आणि सकाळ संध्याकाळ टाकायचे, आणि तुम्ही दुसरं काम बी बघू शकता. तिथले तुम्ही कामाला बी जाऊ शकता. तुम्ही तिथल्या गावात तुम्ही अदर गोष्टी करू शकता, घरचे काम बघू शकता, सगळं काम बघू शकता, सगळं काम होऊ शकतं तुमचं. घरी बसून तुम्हाला 50,000 जर मिळत असतील तर तुम्ही 15,000 साठी तुम्ही बाहेर जाचाल का? कधीच जाऊ नका. माझ्यातर्फे तर कधीच जाऊ नका तुम्ही. तर मालक बनाय शिका रे भाऊन, मालक बनाय शिका. तुम्हाला 8 वाजता जॉबला जावं लागत असेल पुण्याला, 8 वाजता तर तिथं 1000 लावावं लागत. जर तिथं जर व्हेरिफिकेशन झालं नाही तर त्या दिवशीचा हाजरी कट. आणि त्यातनं मग वरनं नीट काम कर, नीट कर. काय थोडं चुकलं की बोलणं. इथं घरी कॉलर टाईट बाबा, कॉलरच टाईट. काय बोलायची तुझी टाप आहे. मी कसा बी राहू, कोणच्या वेशभूषा घालू, मी कधी बी जाऊ. कोण तुमचा मालक आहे का? स्वतः तुम्ही मालक असणार. स्वतःचे तुम्ही मालक असणार. तुम्हाला कोण बोलणार नसणार. त्यामुळं स्वतः मालक बनणार आहे तुम्ही. तुम्ही स्वतः मालक बना शिका. मला एक सांगतो तुम्हाला तात्पर्य माझं. तर तुम्हाला काय करतो भाऊ, आमच्या घरचे तुम्हाला बोकडे धावतो. किती बोकडे आहेत ते आमच्यात, आणि किती बोकडे आणले ते आमचे बोकडे आम्ही. तर कितीला बोकडे आणले ते तुम्हाला दाखवतो. तुम्हाला कळेल भावांनो. तुम्ही म्हणसाल तुम्ही शिक्षण करून बरं बसला. नाही भाऊ, माझं शिक्षण चालू आहे अजून. मी फॉर्म भरतोय अजून. तसं काय विषय नाही. माझं शिक्षण झाले, आता पूर्ण झाले. मी अजून जॉबला नाही लागलो, पण लागेल, काय विषय नाही. पण तुम्हाला घरी बसून मी तो व्यवसाय सुद्धा करते, चालेल माझा. ते बघून ती दाखवण्यासाठी तुम्हाला हे ब्लॉग केलाय. आजचा ब्लॉग आपला घरीच केलाय बोकडा. तुम्हाला माझ्या आपल्या तरुण वयाच्या पिढीला, माझ्या वयाचे ज्या यंगस्टर आहेत, पोरं जे आहेत तरुण वय, त्यांना एक माझं सांगण्याचं तात्पर्य, दाखवण्याचं तात्पर्य, तुम्ही जॉब करण्यापेक्षा, दुसऱ्या कंपनीत 15,000 रुपये घासण्यापेक्षा घरी बसून तुम्ही स्वतःचे स्वतः मालक बनाशी. म्हणून मी आज ब्लॉग केलाय आपल्या बोकडाला. तर भाऊंनो, काय करतो, जातो बाहेर आणि तुम्हाला दाखवतो किती कोणचे बोकडे आणले ते, केवढे पिल्ले आहेत ते, कितीला आणले प्राइस, ती तुम्हाला सर्व काय डिटेल शेअर करतो. तर भाऊंनो, जाऊया आपल्या बोकडात पशी. तर भाऊंनो, आलो आता आपले ही बोकडे बघा. आता हे आमचे जे 3 आहेत ना बारकी पिल्ले, हे घरचेच आहेत. आता हे आमचा नुसता प्रॉफिटेबल आहे. हे आमचा नुसता प्रॉफिटेबल आहे. आता ही बोकड आहे, तुम्हाला दाखवतो. हे आमचं बोकडच आहे. हा काही बोकड दिसलं का? हे आमचं बोकडच आहे. बोकड आहे भाऊ ना आमचा. ही चिंकरे बोकडच आहे. आणि तुम्हाला हे आता हे ह्यात बी तुम्हाला दाखवतो किती बोकड आहेत. एक झालं का? घरची किती दाखवतो तुम्हाला. ही पाट आहे, ही बोकड आहे. 2 झाले. घरचे 2 आहेत भावांना. मला तुम्हाला दाखवतो. शेळ आहेत भावांना. घरचे 2. घरचा 3रा भावांना मोठा आहे. हे घरचा आहे आमच्या भावांना. बघून येऊ शकता. हे घरचं आहेत. आमच्या 3 भावांना. हे 3 प्रॉफिटेबल, नो खर्च, काही नाही. जर घरी जर शेळ्या असल्या, मोठ्या भावांना असल्या, तर भावांना तुम्ही फक्त प्रॉफिटेबल आहे. बाहेर चिमा आणायची गरज नाही. जर शेळ्या जास्त असल्या तर नसल्या शेळ्या तर तुम्ही बाहेरनं एकत आणून करू शकता. तर आम्ही काय केलं, ते एकत आणलेली ते तुम्हाला दाखवतो. आणि एक भावांना, जास्त करून काळ्याला मार्केट आहे बरं का. काळ्याला जास्त मार्केट असतं. काळ्याला ज्यादा मार्केट आहे, ती तुम्हाला दाखवतो. आता ही जी काळा जी आहे का, ही काळा जी आहे ना, ह्याला जास्त मार्केट आहे. तुम्हाला सांगतो,
तांबडे काळे पण तसं काय विषय नाही बरं का, फरक नाही पडत नाही जास्त, 1-1.5 हजाराचा फरक पडतो. पण जास्त करून माणसं म्हणते देवाला बिवाला कापायचं असतं ना, काळ्याचा ज्यादा मान असतो. ते तुम्हाला मी दाखवते. आता काही काळे आता ह्या कुठं तर आहे का, पांढरं पिंढरं आहे का सगळं, कुठं तर पांढरं आहे का बघून या, पांढरं आहे का कुठं, नाही ना. आता हवा हे पाट आहे. आता हे बोकडा आहे. काळ्याला जास्त करून मार्केट असतं, जास्त करून काळेच बोकडे आणत जाऊ भाऊ. आता तुम्हाला जी इकत आणलीत ना भाऊ, ती तुम्हाला दाखवतो. तुम्हाला जी इकत आणली ती आता मध्येच आणली ते बघा, मध्येच आणली ती तुम्हाला दाखवतो. तर जी आपण इकत आणली ती भावांना ती तुम्हाला दाखवतो आता. हो पण मला एक विशेषता कळली नाही भाऊ. आता आम्ही तो 4-5 खोप झाले त्या, पण आता ही नवीन कोणची जात आली तर तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंटद्वारे आपल्या तुम्ही सांगू शकता. तर तुम्ही कोणचीच नवीन जात आहे तुम्हाला दाखवतो. आता ही ह्याला असलं ते काही आता हे घोलं का घालं म्हणते ते, आता मला बी कळलं ना. आता फादरनं आणली ती, तर ह्या घोलं का घोलं म्हणते ते आता कळलं ना मला. हवा तुम्ही बघून शकता त्याच्या मानाला कसं आहे आता, ह्याच्या मानाला कसं आहे बघा. आता हे मानाला का आता हे काय कोणचे हे आता ही बोकड किती प्राईजला आणला असेल भाऊ, तुम्ही सांगा किती प्राईजला आणला असेल भाऊंनो. ही बोकडची दिसतंय का, मोजून मॅक्सिमम तुम्हाला सांगतो 1 ते 1.5 महिन्याचं बोकड आहे भाऊ, 1.5 महिन्याचं बोकड आहे. तर भाऊंनो ह्याची किंमत 6,000 रुपये किंमत आहे. 6,000 रुपये ह्या बोकडाची किंमत. तुम्हाला म्हणलं का ना, आधीची 4-5 खोप झाले त्या, तर आम्ही 3,500-4 हजाराला बोकडे आणले होते पहिली खोप. तर आता जसं जसं बोकडांची किंमत वाढत चालली, क्रेस वाढत चालला, तेव्हापासून भाऊन आता ही खोप आणली बघा. 8 दिवस बी झालं नाही खोप आणून ही. तर ही बघा तुम्ही बघून येऊ शकता, 6,000ला भाऊनच खोप आणली आहे. आणि ह्याच्यामुळं थोडी महाग किंमत बसली, 6,500-6,500 हजाराला खोप ही बसली. आता ह्यात हे का विशेषता आहे. आणि हां भाऊन विशेषता मी मागशी विचारली मी, तर ही विशेषता ही देवाला चलत नाही म्हणते. बायचान्स आता हे देवाला चलत नाही म्हणते त्या, देवाला चलत नाही बाबा बोकड म्हणते ते, देवाला चलत नाही. आता का चलत नाही काय वेळ माहीत नाही भावांना, का चलत नाही मला काय माहीत नाही. पण ही देवाला कापत नाहीत भावांना, हे बोकडं देवाला कापत नाही. आता दुसरं दाखवतो. आता तुम्ही म्हणसाल तुम्हीच तांबडी बोकडं आणा का म्हणता. आता तुम्हीच तांबडी आणली तर हो भावांना, आम्हीच तांबडी आणली ती. काळ्यांचा रेट जादा होता बाबांनी, काळ्यांचा रेट जादा होता, त्यामुळे हे आपल्याला स्वस्तात भेटली ती. ही आपल्याला स्वस्तात भेटली ती, बघून घेऊ शकता. आता ही आता हो काय ह्याला बी आता हो ह्याला बी आता तसलंच आहे बघा. ही 2 जी बसली ती का ना, 2 जी बोकडं जी भेटलीत ना, हे आपल्याला ज्यादा प्राईजमध्ये बसली ती. 6,500-6,500 हजाराला 2 बोकडं बसली ती. तर तुम्ही बघून येऊ शकता, 6,500-6,500 हजारा 2 बोकडं बसली ती. आता ह्या मानकोटाला ही काय विशेषता असते, मी कोणची उस्मानाबाद जाते कोणची जात हे मला बी अजून माहीत नाही, पण तुम्हाला एक दाखवण्याचा प्रयत्न आहे. आता हे तांबडं आहे बघा, ही 6,500 हजाराला भावाकडे बसले आपल्याला 2, म्हणजे ह्या 2 ते तसलं मानाला असल्यामुळं ह्याच्या मानाला तसलं आहे आणि ह्याच्या मानाला तसलं आहे, त्यामुळे हे 2 6,500 हजारात बसले आपल्याला. हो का, हे बी तांबडाच आहे. तर ह्याच्या मानाला बी तसलं आहे बघा. तर हे बी आपल्याला 6,500 हजारापर्यंत बोकड दिलं आहे. हे आपल्याला 6,500 हजारपर्यंत बोकड दिलं. 1.5 महिन्याचा बोकड आहे बघा, 1.5 महिन्याचा, पण आपल्याला 6,500 हजारपर्यंत बसलो. तुम्ही ज्यादा जर उशीर केला बघा, ज्यादा तर ह्या क्षेत्रात जर यायला म्हणजे हे व्यवसाय करण्याचा ज्यादा जर उशीर केला, अजून 1-2 वर्ष भाऊन ही बोकड तुम्हाला 1-2 वर्षांना कमीत कमी 8 ते 9 हजारात किंमत होईल. 8 ते 9 हजार किंमत होईल. आता आम्ही जेव्हा आणले ते बोकडं, आम्ही जेव्हा पहिली खोप आणली होतं 3,500-4 हजारात बोकड आणलं. 3,500-4 हजारात बोकड आणत होतो आम्ही. बोकड केवढे होते बघा, ते मला बोकडे केवढे होते हो काही एवढं. आता ह्याचा जर बाजारभाव जर आपण चेक केला, मी काय म्हणतो ह्याचा जर बाजारभाव जर आपण चेक केला तर आता सध्याला भावून ही जर इकायचं म्हणलं आमचं, ही जर बोकड जर इकायचं म्हणलं ना, कमीत कमी 7,000 रुपये किंमत होणार काळ्या बोकडाच्या. 7,000 रुपये. तुम्ही म्हणताय 2 वर्षांना 8-9 हजार. हो भावनो, काळ्याला रेटच तसा आहे. काळ्यात भावनो देवाला चालतं, घरगुती घेते ती काय काय हे करते, पण काळ्याला आता ह्या बोकडाची किंमत कमीत कमी 7,000 किंमत होणार भावनो.
कितीच आहे बोकड, लय झालं भाऊन 15-20 दिवसाचं बोकड आहे, एकटंच आहे भाऊन, एकटंच झाले. कमीत कमी ह्याची 7,000 किंमत होणार भाऊन, डोळं झाकून 7,000 विकणार आहे. पण आपण विकण्यासाठी नाही की विकायचं नाही, आपल्याला वाढवायची ती. हे बघून येऊ शकतं 7,000 होणार ह्याची किंमत. तुम्हाला हे काळ्या बोकडाचं सांगितलं. तर हे दुसरं भाऊन जाऊ, हे आता ही बोकड हे पाट आहे, ह्याची किंमत भाऊन, ह्याची बी भाऊन 6,000-6,1500 रुपये किंमत होणार. काळ्या बोकडाची तुम्हाला विशेषतः सांगतो. आता हे मोठे येते पण हे तांबडे येते, पण यांची किंमत एवढी सांगितली. पण काळ्या बोकडाची किंमत भाऊंनो ज्यादा आहे. आता हे बी तसलंच आहे भाऊंनो, हे बी तसलंच आहे, त्याच जातीचं आहे. आता हे बी भाऊंनो आपल्याला 6,500 पर्यंत, 6,500-6,1500 पर्यंत बोकाड भेटले. बघून येऊ शकता 6,500-6,1500 पर्यंत हे बी बोकाड भेटले. आता ही बघ 500 आपण किती आणली ती नंतर दाखवतो. आता ही बघा, हे बी काळ आहे, हे बी भावांना आपल्याला 6,500-7,000 पण बोकाड बसल्या. काळ्याची जादा किंमत आहे भावांना, तांबड्यांची आपल्या 6,000-6,1500 पण बसले. पण काळ्यांची किमती ज्यादा आहे, त्या काळ्यांची किमती 6,500-7,000 पण बोकाड बसले ते आपल्याला. बोकडं भावांना ही मोठी जर झाली ना बोकडं काळ्यांची, कमीत कमी 18,000-20,000 बोकाड तुटणार भावांना. 18,000-20,000 बोकाड तुटणार आहे. काळं बरं का म्हणतोय तुम्हाला, काळं. कारण की आत्ताच 850 किलो रुपये मटण आहे भावना, 850 रुपये. तर किंमत जादा होणार आहे भावना. आपल्याला बसले 6,500-7,000. मग ह्याची किंमत बाजारभाव जर मोठी जर झालं भावाने, 18-20-22 किलोचं बोकाड जर झालं ना, तर ह्याची किंमत कमीत कमी तुम्हाला सांगतो 15च्या प्लसच धरून चालायची. ह्याची तर 15 आहेच, 15 आहेच ह्याची. पण ह्या तुम्हाला सांगतो 16,000-17,000च्या प्लस तुटणार ही एक बोकाड काळ्या बोकाड. असली भावून पिलं तुम्ही आणा चालू करा. असली बाजारात भावून हे जे असली पिलं एका येतात, बोकड असली पिलं बाजारात एका येतात. तुम्ही असली स्टार्टिंग करताना असलीच पिलं आणा. तुम्हाला ही बोकड भावून ही बोकड बसेल तुम्हाला कमीत कमी एक 6,000-7,000 तुम्हाला भेटेल, 6,000 भेटेल. तर ही थोडी तब्येत खराब आहे, पण तुम्हाला सांगतोय बरं, तब्येत खराब असणारी पण काळी बोकडी घ्या जास्त करून. आपल्या व्यवसाय जर करायचा ना, काळी बोकडी जास्त करून घ्या. तर तुम्ही काळी बोकडी जास्त करून घ्या. 6,000-6,500 पण ही बोकड भेटून जाईल तुम्हाला. किती महिन्याचं भावून, महिना बी नाही, 15 दिवसाचं बोकड आहे भावून, 10 ते 15 दिवसाचं बोकड आहे ही. ती झालं भावून 20-25 दिवसाची प्लस आहे. पण ती इकुल तर एक आहे, एकट्या आईला आहे, ही 2 आहे. त्यामुळे भावून थोडं आगमाग आहे. तुम्ही म्हणचाल काय बी नाही असं नाही, मी हाय रिॲलिटी दाखवतो. तर भावून आपण जी विकत आणलेली आहे ही खूप 1, 2, 3, 4, 5 आपल्या विकत आणलेले आहेत भावून. घरी बसून तुम्ही हा व्यवसाय करू शकता. घरी बसून हा व्यवसाय स्वतः मालक बना शिका रे, स्वतः मालक बना शिका. दुसऱ्यांच्या हाताखाली वागण्यापेक्षा स्वतः मालक बना शिका. हे माझं नाव सांगण्याचं काम आहे. तर तुम्ही बघितलं असेल भावून. आता हे आपले किती बोकडे येते, 1, 2, 3, 4, 5 आपले बोकडे आहेत भावून विकत आणलेले. आणि घरचे आहेत भावून 3, म्हणजे 8 बोकडे भावून आपण विकत आणलेली 5 आणि घरची भावून 3, म्हणजे 8 बोकडे आहेत भावून. तर भावना तुम्ही बघितलं असेल. आपण आता ते तुम्हाला दाखवले आपले 8 घरचे बोकडे आहेत विकत आणलेले. तुम्हाला सर्व डिटेल दाखवली. आपली जी काळ्या बोकडाची विशेषता आणि तांबड्या बोकडाची विशेषता, थोडी किमती थोडी आगमाग जास्त किंमत होतात भावना. असं काही ना, त्याची जादा आणि ह्याची किंमत थोडं 1,000-1 रुपयाचा फरक पडतो. काळ्याला जास्त करून मान्यता आहे, काळा देवाला कापल्या जातात. हे एक भावना. तांबडे बी कापतात, पण जास्त करून काळ्याला मान मानतो आहेत भावना. तर भावना तुम्हाला बघितलं असेल. आपण आपल्या मराठी भावांना, मराठी मुलांना, ते आपले बेरोजगार आहेत, ती घरी 15,000साठी पुणे मुंबईला गाजतात, त्यांच्यासाठी आपण हे सुवर्णसंधी आलेले भावना. तर भावना आपल्या चॅनलवर जर धीरज ऑफिशियल चॅनल जर तुम्ही जर नवीन असेल, चॅनल सबस्क्राईब करा. चॅनल एक आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे आपले डेलीचे कंटेंट येतील भावना. तर भेटूया भावना अशाच नवीन व्हिडिओमध्ये. आपल्या लाईफस्टाईल ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्व काही आपले लाईफस्टाईल डिटेल शेअर करतच असतो भावना. तर भावना भेटूया उद्या डे 61 मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र भावना. हर हर महादेव भावना.